जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्ती विजय या ग्रंथातील अध्याय 18चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ तसेच मोटिवेशनल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये विविध ग्रंथाचा लाभ घ्या आणि तुमच्या भक्तीत वाढ करा. हा अध्याय आपल्याला शिकवतो की भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नाही. भक्ती म्हणजे मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून देवाच्या नामाचा प्रकाश जागवणे. संत महिपती महाराज या अध्यायात सांगतात, जेव्हा संत संग लाभतो, जेव्हा नामस्मरणाची गोडी लागते आणि जेव्हा भक्तकथा श्रद्धेने ऐकली जाते, तेव्हा भक्ताच्या जीवनात मोठा बदल घडतो आणि त्याचं जीवन सुखकर होतं. या अध्यायात आपण अनुभवणार आहोत की अज्ञानाचा नाश आणि भक्तीचा विजय. संत संघाचे अपरिमित महत्त्व, श्रवण, कीर्तन आणि नामस्मरणाची शक्ती काय असते ते, भक्तीचे वेगवेगळे मार्ग आणि भक्तीचा अंतिम परिणाम म्हणजे अंतःकरणातील शांतता. भक्तांनो, हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही, तो आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी आणि आपल्या जीवनात भक्तीचा प्रकाश वाढवण्यासाठी आहे. आपलं जीवन सुखकर करण्यासाठी आहे. म्हणून थोडा वेळ मन शांत करा, सर्व चिंता बाजूला ठेवा आणि देवाचे नाव स्मरणात ठेवून या पवित्र अध्यायाला आपण सुरुवात करूयात. ते तुम्ही शांत चित्तेने ऐका. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. अध्याय 18ची सुरुवात करूयात. सर्वप्रथम भक्तीचा विजय म्हणजे काय हे पाहूयात. या अध्यायाची सुरुवात फार अर्थपूर्ण आहे. संत महिपती महाराज सांगतात की जेव्हा अज्ञानाचा अंधार दूर होतो, तेव्हा मनात भक्तीचा प्रकाश उगवतो. तेव्हा एकच मार्ग असतो, तो म्हणजे देव आणि त्याची भक्ती करणे. अज्ञान म्हणजे फक्त पुस्तकाचं ज्ञान नसणं नाही, तर अज्ञान म्हणजे देव जवळ असूनही देव ज्याला जाणवत नाही ते अज्ञान. सुखदुःखात मन अस्थिर होतं, मन लोभ, राग, मोहात अडकतं आणि आपल्याला स्वतःचा खरा मार्ग दिसत नाही आणि आपण अडचणीत राहतो. महिपती महाराज सांगतात की हा अज्ञानाचा अंधार नष्ट झाला आणि भक्तीचा विजय झाला. भक्तीचा विजय म्हणजे बाहेरचा विजय नाही, तर तो स्वतःच्या मनावरचा, अंतःकरणावरचा विजय होय. पुढे पाहूयात भक्तीचा प्रकाश कसा उगवतो आणि कसा पडतो. महिपती महाराज सांगतात, भक्ती ही अचानक येत नाही. भक्ती उगवते जशी पहाट उगवते त्याप्रमाणे. पहाट येण्याआधी रात्र असते, तशी भक्ती येण्याआधी मनात अनेक संघर्ष, अंधार असतो. भक्त कधी निराश होतो, कधी देवावर प्रश्न विचारतो, कधी दुःखात तुटतो, कधी भक्ती करताना थांबतो. पण जो भक्त पुन्हा उभा राहतो आणि संकटातही सामोरे जाऊन शांत राहतो, तो देवाचं नाव कधी सोडत नाही. त्याच्या आयुष्यात भक्तीचा प्रकाश नक्की उगवतो. पुढे पाहूयात भक्तीचा मार्ग अनेक आहेत, पण ध्येय एकच. अध्याय 18 मध्ये असा संदेश आहे की भक्तीचा मार्ग एक नसतो, पण भक्तीचे ध्येय मात्र एकच असते. काही भक्त कीर्तन करतात, अभंग गातात, जप करतात, ध्यान करतात, सेवा करतात, पूजा करतात, संतांचे चरण धरतात, पण या सर्व मार्गाचा शेवट एकच असतो, देवाच्या चरणी मन स्थिर करणे. महिपती महाराज याचा अर्थ असा सांगतात की देवाला पोहोचण्यासाठी
पोहोचण्यासाठी देवापर्यंत रस्ता वेगळा असू शकतो, पण पोहोचायचं ठिकाण मात्र एकच असतं. भक्तीची खरी सुरुवात म्हणजे श्रवण पासून होते. अध्याय 18 मध्ये श्रवण या गोष्टीवर मोठा भर दिलेला आहे. श्रवण म्हणजे ऐकणे. श्रवण म्हणजे काय? श्रवण म्हणजे संतकथा ऐकणे, भक्ताचे चरित्र ऐकणे, देवाचे नाम ऐकणे, संतांचे विचार ऐकणे आणि त्यानुसार वागणे. महिपती महाराज सांगतात, ऐकण्यातून श्रद्धा वाढते आणि श्रद्धेतून भक्ती जन्मते. आजच्या काळात आपण अनेक गोष्टी ऐकतो, पण संतांचे विचार ऐकणे हे मनाला शुद्ध करते. भक्ती वाढली की जीवनातील दिशा बदलते, मार्ग बदलतो. या अध्यायात एक सुंदर भाव आहे. भक्ती वाढली की माणसाचे आयुष्य बदलते. भक्ती माणसाला सांगते की चुकीचे सोड, सत्य स्वीकार, अहंकार कमी कर, नाम वाढव, नामस्मरण कर, संत संग धर. भक्तीमुळे मनातील वाईट सवयी, वाईट विचार, वाईट कर्म, कर्तव्य कमी होतात. जसे खोटं बोलण्याची सवय, राग, चिडचिड, लोभ, द्वेष, मत्सर हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागतं. भक्ती म्हणजे मनाला शुद्ध करणारा प्रवाह आहे. संत संघांचे महत्त्व पाहूयात. अध्याय 18 मधील मुख्य गाभा म्हणजे अध्याय 18 मध्ये संत संघांची महिमा मोठ्या प्रमाणात सांगितलेला आहे. महिपती महाराज म्हणतात, संत संघ हा भक्तीचा प्राण आहे. संत संघ म्हणजे संतांच्या जवळ बसणे, त्यांचे अनुभव ऐकणे, त्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवणे आणि त्याप्रमाणे जगणे. संत संघाने काय होते ते पाहूयात. संत संघामुळे मन शुद्ध होते, कारण संतांच्या वचनात अहंकाराला जागा नसते. पुढे भक्तीची गोडी. संत संघामुळे भक्तीची गोडी लागते, कारण संतांचे शब्द म्हणजे भक्तीचे अमृत असते. संत संघामुळे देवाचा विश्वास वाढतो, कारण संत स्वतः देवाचा अनुभव घेतलेले असतात. महिपती महाराज सांगतात, संतांचे बोलणे हेच चालते वेद आहे. पुढे पाहूयात भक्ताच्या विविध साधना. प्रत्येकाची भक्ती वेगळी असते. या अध्यायात महिपती महाराज दाखवतात, भक्त वेगवेगळ्या प्रकारे साधना करतात. काही भक्त कीर्तन करतात. त्यांना वाटते की देवाचा आनंद कीर्तनात आहे. काही भक्त जप करतात. त्यांना वाटते देवाचे नाव घेतले की मन शांत होते. काही भक्त ध्यान करतात. त्यांना वाटते देव अंतर्मनात आहे. काही भक्त सेवा करतात. त्यांना वाटते देव सर्व जीवात आहे. महिपती महाराज सांगतात, ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो कोणत्याही मार्गाने देवाजवळ पोहोचतो. पुढे पाहूयात भक्तीतील आत्मनिवेदन. सर्वात उच्च अवस्था. अध्याय 18 मध्ये आत्मनिवेदन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे आणि ते आपण आता थोडक्यात पाहूयात. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःचे सर्व दोष देवापुढे मान्य करणे आणि यासाठी खूप मोठं धाडस लागतं. स्वतःचे दोष मान्य करायला खूप मोठी ताकद, धाडस लागतं. देवाला सांगणे, मी कमकुवत आहे. देवाला विनंती करणे, मला सांभाळ. महिपती महाराज म्हणतात, देवाला मोठेपणा नाही, देवाला सत्य मन आवडते. जो भक्त स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करतो त्याला देव कधीही सोडत नाही. भक्ती आणि परीक्षा. देव कधी कधी शांत का राहतो? या अध्यायात हे सूचित केले आहे की भक्तीच्या मार्गावर देव भक्ताची परीक्षा घेतो. परीक्षा म्हणजे शिक्षा नाही. परीक्षा म्हणजे भक्ती किती खरी आहे हे पाहण्यासाठी देव भक्ताची परीक्षा घेतो. भक्त देवासाठी किती स्थिर आहे हे पाहणे, भक्ताला अधिक मजबूत करणे. देव कधी कधी भक्ताला उत्तर देत नाही, कारण भक्ताने अधिक खोल जावे हा त्यामागचा उद्देश आहे. भक्ती ही बाहेरची गोष्ट नाही, ती आतल्या पातळीवर वाढते.
पुढे पाहूयात नामस्मरणाचे महत्त्व. अध्याय 18 मधील हे जीवनदायी औषध आहे म्हणजे नामस्मरण. महिपती महाराज सांगतात, भक्तीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने मनातील भीती निघून जाते, मनात धैर्य येते, अंतःकरणाला आधार मिळतो आणि जीवनात स्थैर्य येते. आपल्यातील वाईट कृती करण्याची वृत्ती बंद होते, कमी होते. नाम म्हणजे केवळ उच्चार नाही, नाम म्हणजे देवाचा स्पर्श आहे. महिपती महाराज सांगतात, नाम घेतले की देव जागा होतो. भक्तीचा परिणाम जीवनात. भक्तीमुळे काय होते, आपल्या जीवनात काय बदल घडतो ते पाहूयात. जीवनात करुणा, माया वाढते. अध्याय 18 सांगतो, भक्ती वाढली की मन कठोर राहत नाही. भक्तीचे फळ म्हणजे करुणा, दया, क्षमा, नम्रता, समाधान. खरा भक्त कोणाचा तिरस्कार करत नाही, कोणाला त्रास देत नाही, कोणाला कमी लेखत नाही, कारण त्याला सर्वांमध्ये देव दिसतो. पुढे पाहूयात, भक्तीचा विजय म्हणजे मनातील वाईट प्रवृत्तीचा पराभव. या अध्यायाचा मुख्य अर्थ असा आहे की भक्ती विजय म्हणजे बाहेरचे शत्रू हरवणे नव्हे, तर आतले शत्रू हरवणे होय. आतले शत्रू कोण? ते म्हणजे अहंकार, म्हणजे आपल्या मधील शत्रू अहंकार, लोभ, मोह, राग, द्वेष, मत्सर, कामवासना. भक्तीने हे सगळे शत्रू हळूहळू कमकुवत होतात. मन शुद्ध झाले की भक्ती स्थिर होते. भक्तीचा खरा आनंद म्हणजे शांतता. अध्याय 18 मध्ये भक्तीचा अंतिम परिणाम सांगितलेला आहे, तो म्हणजे भक्तीमुळे शांतता मिळते. तो गाण्यात नाही, वस्तूमध्ये आहे तो आनंद. पैशात नाही, मान सन्मानात नाही. तो आनंद आहे अंतःकरणातील शांततेत. वस्तूमध्येही तो आनंद नसतो. भक्ताला काही मिळाले तरी तो समाधानी असतो, कारण त्याला देव मिळालेला असतो. या अध्यायाचा अंतिम बोध म्हणजे महिपती महाराज सांगतात, या अध्यायाचा असा सार आहे की संत संग धरावा, कारण संत मन शुद्ध करतात. नामस्मरण करावे, कारण नाम मन स्थिर करते. भक्त कथा ऐकावी, कारण श्रवणातून भक्ती वाढते. अहंकार सोडावा, कारण अहंकारात देव नसतो आणि देवाची कृपा मिळत नाही, भक्तीचे फळ मिळत नाही. संकटातही देव सोडू नये, कारण संकट भक्ती शुद्ध करते आणि त्याच वेळेस भक्ताची खरी परीक्षा असते. अध्याय 18चा आपण थोडक्यात सारांश पाहूयात. भक्तीचा विजय म्हणजे अज्ञानाचा नाश. भक्तीचा प्रकाश मनात उगवतो. भक्तीचे मार्ग अनेक आहेत, पण ध्येय मात्र एकच आहे, देवापर्यंत पोहोचणे. श्रवणातून श्रद्धा वाढते, संत संगाने भक्तीची गोडी लागते. आत्मनिवेदन हे श्रेष्ठ साधन आहे. परीक्षा भक्ती शुद्ध करते. नामस्मरण सर्वात सोपा मार्ग आहे. भक्तीचे फळ म्हणजे करुणा, नम्रता. भक्तीचा अंतिम आनंद म्हणजे शांतता. भक्तांनो, जर आजचा हा अध्याय ऐकून तुमच्या मनात थोडीशी शांतता आली असेल, नामाची गोडी वाढली असेल आणि देवावरचा विश्वास अधिक दृढ झाला असेल, तर हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने सफल झाला आहे असं आपण मानूयात. आता एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या अशाच भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील अध्यायामध्ये अजून गहिरी भक्ती, संतांचे दिव्य अनुभव आणि विठ्ठल नामाचा अमृतरस आपण एकत्र अनुभवणार आहोत. लवकरच भेटूया भक्तिविजय ग्रंथ अध्याय 19 मध्ये.
तोपर्यंत नामस्मरण करत राहा, संत संग जपा आणि विठ्ठलावर अखंड विश्वास ठेवा. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय संत महिपती महाराज, जय महाराष्ट्र. रोज 108 वेळा नामस्मरण करत जा. कोणत्याही गुरुचे, विठ्ठलाचे, कोणत्याही देवाचे नामस्मरण करा. रामकृष्ण हरी हा जप करा, तुम्हाला शांतता मिळेल. धन्यवाद.